सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नमस्कार, मी ॲडव्होकेट नितीन पद्माकर पंडित, मनसे नाशिक शहर उपाध्यक्ष। माझ्या मागेच एक पाटी आहे, इथे कचरा टाकू नये, कचरा जर टाकला तर अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल। महानगरपालिकेला आमचा सवाल आहे की जर दंडात्मक कारवाई जर करायची आहे, म्हणजे असं बोर्ड लावलेला आहे, तुम्ही मग काय कारवाई केली? तुम्ही फक्त नावाला इथे तो बोर्ड लावलेला आहे। तर महानगरपालिका करते काय, आमचा हा प्रश्न आहे। त्याची अवस्था खराब आहे, इथं रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत। महानगरपालिका अक्षरशः म्हणजे लक्ष देत नाहीये। महानगरपालिकेला आमचा अल्टिमेटम आहे, यांनी ना 8 दिवसात हे लवकरात लवकर याची ना कारवाई करावी, अन्यथा ना हाच कचरा ना आम्ही त्या महानगरपालिकेमध्ये उचलून आम्ही तिथे आणून टाकणार आहोत। आता चेंबरमध्ये ना अक्षरशः ते पाणी आहे ना, ते सांडपाणी आहे ना, ते तिथे आणून टाकू आम्ही। हा आमचा धमकीवाजा इशारा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिकेला। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भवानी रोड येथील भर रस्त्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिकेला इशारा देण्यात आलाय। आज दिनांक 12 जून रोजी दुपारी 1 वाजता मनसेचे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जय भवानी रोड भालेराव मळा येथे महानगरपालिकेने लावलेल्या फलकासमोरच कचऱ्याचा मोठा ढिगारा साचलाय। या कचऱ्याच्या ढिगाऱ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून स्थानिक नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे। फलकावर येथे घाण व कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे लिहिण्यात आलेले आहे। परंतु याच ठिकाणी कचऱ्याचा मोठा साठा निर्माण झाल्याने महानगरपालिकांनी किती जणांवर दंडात्मक कारवाई केली असा सवाल उपस्थित केला जात आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते। मनसेचे पदाधिकारी ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी सदर ठिकाणी कचरा तात्काळ काढण्यात न आल्यास हा कचरा नाशिक रोड विभागीय कार्यालयासमोर टाकण्यात येणार असल्याचा इशारा दिला। तसेच येथे महानगरपालिकेने बांधलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे। शौचालयातील भांडे सुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहे। हे एक विषारी सर्प या शौचालयात फेरफटका मारत असतात, त्यामुळे नागरिक शौचालयात जाण्याचे टाळून शौचालय बाहेर घाण करतात। सदर शौचालयाची साफसफाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी खंत व्यक्त केली आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट नितीन पद्माकर पंडित, मनसे नाशिक शहर उपाध्यक्ष। प्रभाग क्रमांक 20 मध्ये आम्ही इथे आहोत, आमचं स्थानिक प्रभाग आहे। माझ्या मागेच एक पाटी आहे, इथे कचरा टाकू नये, कचरा जर टाकला तर अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल। आणि त्याच्या खाली जर बघितलं तर प्रचंड कचरा पण आहे आणि त्याच्या मागे एक नाला पण आहे। त्या नाल्यामध्ये म्हणजे दुर्गंध अक्षरशः पसरलेली आहे। आणि आता महानगरपालिकेला आमचा सवाल आहे की जर दंडात्मक कारवाई जर करायची आहे, म्हणजे असं बोर्ड लावलेलं आहे, तुम्ही मग काय कारवाई केली? तुम्ही मग तुमचं आहे का लक्ष, का फक्त नावाला इथे तो बोर्ड लावलेला आहे आणि फक्त सोडून दिलेला आहे? तो बोर्ड पण पडण्याच्या स्थितीमध्ये आहे। म्हणजे महानगरपालिका किती याच्यामध्ये हे केले, महानगरपालिका किती याच्यामध्ये तत्पर दाखवते, हे आम्हाला सांगायचं आहे। तो नाल्याची अक्षरशः अवस्था आहे, कारण की आजूबाजूला जर बघितलं तर हरिकमल कोचिंग क्लास इथं मुलं शिकायला येतात, बाजूला चिकन शॉप आहे, समोर भाजी बाजार आहे, बाजूला वस्ती आहे, दाट वस्ती आहे। तर महानगरपालिका करते काय, आमचा हा प्रश्न आहे। अधिकारी करतात काय, ते स्वतः इथे फिरून करतात काय? अशी सर्व इथे चेंबरची अवस्था खराब आहे, इथं रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत। महानगरपालिका अक्षरशः म्हणजे लक्ष देत नाहीये। महानगरपालिकेला आमचा अल्टिमेटम आहे, यांनी ना 8 दिवसात हे लवकरात लवकर याची ना कारवाई करावी, अन्यथा ना हाच कचरा ना आम्ही त्या महानगरपालिकेमध्ये उचलून आम्ही तिथे आणून टाकणार आहोत। आणि त्या चेंबरमध्ये ना अक्षरशः ते पाणी आहे ना, ते सांडपाणी आहे ना, ते तिथे आणून टाकू आम्ही। हा आमचा धमकीवाजा इशारा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिकेला। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भवानी रोड भालेराव मळा येथील संजय भालेराव
बालरामाचे रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षापासून इथे सुलभ शौचालय बांधण्यात आलेलं आहे. गेल्या काही दिवसामध्ये ते नवीन केलेलं होतं, पण आज कालांतरानंतर त्याची परत दुरावस्था तशीच झाली. त्याच्यावर नगरपालिकेचं कोणाचं लक्ष नाही. मधलं तुम्ही पाहिले तर संडासचे भांडे तुटलेले, दरवाजे तुटलेले, पाणी नाही. इथं ओपन डीपी, इथं पाण्याचे नळ येतात, पाणी येतात. इथं जर शॉर्ट सर्किट झालं तर इथं एखादा जीव जाऊ शकतोय. त्याच पद्धतीने इथे मोठमोठे असे सर्प पण निघालेले. आम्ही सर्प मित्र आणून त्यांना बंदिस्त केलेले, सर्प मित्रांकडून सर्पांना. पण महानगरपालिकेचं कुठल्याही प्रकारचं इथं लक्ष नसल्यामुळं आज इथं खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी झालेली आहे. इथं महानगरपालिकेच्या या गटारीमध्ये, ओपन स्पेसमध्ये हेच शुद्ध करण्यासाठी आपल्या धरणामध्ये पाणी जातं, पण त्या पाण्यामध्ये हे घाण पाणी मिक्स होतं. आज तिथली सुद्धा, त्या लोकांची सुद्धा प्रकृती बिघडू शकते पाण्यामुळे. त्याच पद्धतीने इथे कचरा डेपो केलेला आहे. या कचऱ्याची सुद्धा इथं महानगरपालिकेच्या गाड्या येत नाही, उचलत नाही. आणि विशेष म्हणजे ह्या गटारीमुळं, ह्या स्लॅब इथं नसल्यामुळं व स्लॅबच्या गटार नसल्यामुळे इथं घुशी लागलेल्या आहे. तर ह्या मळ्यामध्ये गोरगरिबांची लोकवस्ती असल्यामुळे या घुशींनी अख्ख्या ह्या कचऱ्यामुळं आणि ह्या गटारीच्या याच्यामुळं, ओपन याच्यामुळं इथं घुशी लागलेल्या लोकांचे घर अक्षरशः बसलेले आहे. तुमच्या समोरच बघा हे घर कसं झालेलं आहे. या घरांची दुरावस्था याला सर्व कारणीभूत जर असेल तर याच्यातली महानगरपालिका आहे. और तसंच इथं मागासवर्गीय लोकवस्ती असल्यामुळे त्याच्याकडे कोणत्याही प्रशासनाचं व कोणत्या अधिकाऱ्याचं लक्ष नाही. त्यांना असं वाटतं की इथं मागासवर्गीय लोक हे सण करून घेतील. त्याच पद्धतीने महानगरपालिकेच्या या गटारीवर ज्यावेळेस स्लॅब टाकायची वेळ येते त्यावेळेस सामान्य नागरिक जर स्लॅब टाकायला गेले तसं स्लॅब मोडण्यात येतं. व इथं बिल्डर ज्यावेळेस लोक स्लॅब टाकतात, बिल्डरकडून काही आर्थिक व्यवहार इथले लोक करतात, अधिकारी लोक, व त्यांच्या बिल्डिंग समोर स्लॅब टाकतात. तर सदर जर हा स्लॅब जर इथं झाला नाही या गटारीवर, तर या बिल्डिंग समोरून ज्या स्लॅब बांधलेले बिल्डर लोकांनी ते सुद्धा स्लॅब तोडण्यात यावे. व महानगरपालिकेच्या वतीने एक व्यवस्थित असे पूर्ण गटार बंदिस्त करण्याची त्यांनी नियोजन करण्यात यावं. असं त्यांनी जर केलं नाही तर कालांतरामध्ये आम्ही जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही धरणे आंदोलन करणार आहे और मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढणार आहोत, याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. हा. जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक. चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया. मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया. जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो. प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा. प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा. प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा. प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या. प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया. नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी.